झी 24 तास एक पाऊल पुढे। या गावाने मात्र लोक सहभागातून अनेक मोठ्या समस्यांवर मात केली। लोक सहभागाची ताकद काय असते हे इथल्या ग्रामस्थांनी दाखवून देत नवा आदर्श घालून दिलाय। कोणतं हे गाव आणि कोणत्या समस्यांवर त्यांनी मात केली ते आता आपण पाहणार आहोत। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण बघणार आहोत। आज आपण जिल्ह्यामध्ये आलो आहे। आज आपण आलो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये। वर्धा जिल्ह्यातल्या कुठल्या गावात आपण जातो आहे आणि त्या गावाची आपण आता ओळख करून घेणार आहोत। आज आपण आलो आहोत पवनार गावामध्ये। आता आज आपण पवनार गावाची आपण ओळख करून घेणार आहोत। आज आपण ज्या गावाला जाणार आहोत त्या गावाची एक आगळी वेगळी ओळख आहे। ज्येष्ठ समाजसेवक तत्वज्ञ गीताईकार विनोबा भावे यांच्या पावन स्पर्शानं पवनारची भूमी पावन झाली। नागपूर वर्धा मार्गावरील एक महत्त्वाचं गाव म्हणजे पवनार। वर्धा महामार्गापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलंय। सात 7,000 लोकसंख्या असलेल्या या गावात लोक सहभागातून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि या गावानं ग्राम स्वच्छतेसाठी पहिलं पारितोषिक सुद्धा मिळवलं। पवनार गावाची खरी ओळख सांगायची म्हणजे धाम नदीच्या काठी असलेला आश्रम। आचार्य विनोबा भावे यांच्या या आश्रमात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात आणि यामुळे गावाला सुद्धा नवीन ओळख मिळाली। लोक सहभागातून पवनार ग्रामस्थांनी स्वतःचा विकास घडवला। गावाअंतर्गत असणाऱ्या सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालंय। गावात स्वच्छता पाहायला मिळते। ठिकठिकाणी कचरा कुंडी बसवण्यात आल्यात। पवनार गावापासून काही अंतरावर गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आहे। या गावात येणारा प्रत्येक प्रवासी सेवाग्रामला भेट दिल्याशिवाय जात नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।